तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हा पासी, काय उणे तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, मी अभंग बघून पाठ केला. काही भातुके पाठवा, तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराढी. विठ्ठल महायुगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्दये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चित् आनन्दरूपा, नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी, नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे कामी. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग कान्हा प्रिय बंधू, गुणातीत साधू, अवतार ज्येष्ठ, वैदिक निष्ठ, संप्रदाय श्रेष्ठ, जगमान्य देवमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या
इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या तुकोपनिषदातील निवडला गेलेला अभंग आहे. चालत असलेला हा भक्ती महोत्सव गेले अनेक वर्ष, अनेक तप म्हणायला काही अडचण नाही, चालत असलेली अखंड अविरत अशी ही सेवा आपल्या या छोट्याशा उगिलेवाडी पंचकृषीमध्ये भगवान भोलेनाथ आणि पंढरीचे मालक पांडुरंग परमात्मा आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय ह्याला विक्को सोडलेस की थोडस कमी कर. हे आपल्याकडून ही सेवा करून घेत आहेत. महत् भाग्य आहे. तुम्हा सर्व परमार्थिकांच्या सानिध्यामध्ये येऊन परमार्थिक ज्ञानोबाराय तुकोबारायवरती प्रेम करणाऱ्या वारकऱ्यामध्ये येऊन ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार मांडण्याची संधी मला प्राप्त झाली. गेले मला वाटते 12-13 वर्षापासून मी सुद्धा इथं येतोय आणि आमचं काही मागं पुढे होत नाही. महाशिवरात्र म्हणजे महाशिवरात्रच. अगदी करून तुम्हा सर्वांचं प्रेम आहे. महाराज भरपूर आहेत अलीकडं, पण ते तुमच्या सर्वांचा म्हणजे ग्रामस्थांचा असेल. अगदी करून अण्णा असतील, सुशील भाऊ असतील, आमचे सुशांतजी असतील, सर्वच आमचे पुन्हा अरविंदजी असतील, सर्वांचंच शेटजी असतील, आमचे चामे असतील. सर्व छोटंसं गाव आहे, पण प्रेम जर म्हणायचं असेल तर मी मगाशी फराळ करत असताना आमच्या दत्ता महाराजांना सांगितलं की बाबा अलीकडच्या काळामध्ये जावायला सुद्धा कोणी अंगठी करत नाही, पण मला ह्या गावाने एक कथेला मी म्हणलो पुढल्या वर्षी कोणता दुसरा महाराज बघा, त्यावेळेस मला यांनी 5 ग्रामची अंगठी घातली. असो तुमचं प्रेम आहे ते तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायवरती प्रेम करता. मी पैशासाठी येत नाही किंवा पैशासाठी फिरत नाही आणि परमार्थामध्ये पैशाची अपेक्षाही करू नये. असो हे भगवान भोलेनाथांचा हा उत्सव आहे. तुम्ही सर्व साधकांच्या व मात्रवर्गांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी प्राप्त होतो. माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या कीर्तनामध्ये अण्णासारखे आदरणीय भजन भीष्म मी नेहमी विनोदाने म्हणत असतो, अण्णात अण्णा त्र्यंबक अण्णा बाकीचे अण्णा करती तनाना विठ्ठल. गुणवंतांना साधना केलेलं व्यक्तिमत्व, गायनाबरोबर पाठांतराची जोड असणारं व्यक्तिमत्व. गेल्यानंतर माणसाची किंमत कळते. महाराज अलीकडे पाठांतराचा खूप मोठा अभाव झाला. त्यांच्याकडेच अध्ययन केलेले माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गुणवंतांना असतील. गुरु शिष्य एका लेनला आहेत आणि बाजूबाजूलाच आहेत. अण्णाचंही प्रेम खूप आहे माझ्यावरती. पुन्हा आमचे सुशांतजी आळंदीसारख्या ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये राहून मृदंगाची साधना केलेले एक व्यक्तिमत्व आपल्या इथं तयार झालं आपल्या परिसरामध्ये. की ज्ञानोबारायांच्या कृपेनेच तुमच्या या परमार्थिक उत्सवामधून ज्ञानोबारायांना प्रसाद द्यावा वाटला म्हणून आमचे सुशांतजी तयार झाले. चांगली गोष्ट आहे. सर्व विनेकरी टाळकरी आणि आमच्यासोबत माझ्यावरती भावावत प्रेम करणारे, बंधुवत प्रेम करणारे आमचे दत्ता महाराज ही नेहमी त्यांच्याही मागं सध्या म्हणजे सुगीचे दिवस आहेत अलीकडच्या कीर्तनकाराच्या भाषेत. पण ते मी फोन केलं की ते म्हणतात काही अडचण नाही महाराज, पुढे तिकडं मग कितीचं की ठरलेलं असं ना खळं ते सोडून देतात आणि मी काही देत नाही. मी फक्त तोंडाने गोड बोलतो आणि हात जोडतो. ह्याच्या पलीकडं माझ्याकडे काही नाही. अण्णा सुद्धा एकदा कथेला होते माझ्या, पण मी फक्त तोंडाने गोड बोलणारा माणूस आहे. माझ्याकडे देण्यासाठी काही तेवढा मोठा नाही. अरे आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शिकलेत. ज्ञानोबाराय देणारी आपली आई एवढी श्रीमंत आहे की बस त्या आईकडे काय मागाल ते मिळेल. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुकोबाराय सांगतात, घातला दुकान देती आलियासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. मागाल ते संत द्यायला तयार आहेत.
त्या संतांचे आपण पायिक आहोत। आजचा अभंग तुकोबारायांच्या गात्यातील आहे। ह्या अभंग प्रकरणपर गात्यामध्ये प्रार्थना करणारा अभंग आहे। प्रार्थना कुणी करावी, कुणाची करावी आणि का करावी? तुकोबाराय प्रार्थना करतात। अरे प्रार्थना करण्यासाठी म्हणजे प्रार्थना करणारा साधक लहान असला पाहिजे। तुकोबाराय लहान आहेत का? तुका आकाश एवढं हा, मग आता लहान व्हावं लागतं। पण एक अभंग तुकोबारायांचा आहे, अगदी लहानाहून लहान व्हावं। तुका मने जान, तुका मने जान, व्हावे लहान हुनी लहान, व्हावे लहान हुनी लहान। तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, व्हावे लहान हुनी लहान, व्हावे लहान हुनी लहान। तुका म्हणे जाण, व्हावे लहान हुनी लहान, व्हावे लहान हुनी लहान। तुका म्हणे जाण, व्हावे लहान हुनी लहान, व्हावे लहान हुनी लहान, व्हावे लहान हुनी लहान। व्हावे लहानाहुनी लहान यात नवल नाही। तर तुकोबाराय सांगतात, मला लहानपण दे देवा, लहानपण देगा देवा तुझा मुंगी साखरेचा रवा। देवा मला लहानपण पाहिजे म्हणणारे तुकोबाराय विश्वनाथाच्या पुढे प्रार्थना करतात। ती प्रार्थना अशी आहे, प्रार्थना करत असताना प्रार्थना कुणाची करावी, कुणाच्याही पुढे करुणा भाको नाही। अरे संसारातलं पांचट सुख भोगणाऱ्या माणसाच्या पुढे जर ज्ञानोबाराय काय जर विचारायला लागलो तर ज्ञानोबारायांना काय वाटेल? ज्याने कधी हातात ज्ञानेश्वरी घेतली नाही त्याच्या पुढे ज्ञानोबारायांचं गुणगान गाऊन काय उपयोग आहे? असो, ज्ञानोबाराय हे ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय तुकोबाराय आहेत, संतच आहेत महाराज। आणि संत कळण्यासाठी सप्ताह करायचा, संत कळावे म्हणून कथेचं आयोजन करायचं। मला वाटतं इथं रामकथाही आहे। आमचे परम आदरणीय दत्ता महाराज परचंडेकर, रामाचा तसा अगोदर रामाचं मंदिर नव्हतं अशातला भाग नाही। रामाचं मंदिर होतं, पण बाबराच्या सरसेनापतीनं ते पाडलं। पाडल्यानंतर 498 वर्षाचा काल राम मंदिराचा वनवासामध्ये गेला। असो, तो प्रसंग झाला। आपल्या भारतवासियासाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे ती आज। तुकोबाराय प्रार्थना करतात। प्रार्थना कुणाची करतात? प्रार्थना करण्यासाठी त्याची जाणीव असली पाहिजे। आपण संसारातलं पांचट सुख भोगणाऱ्या माणसाच्या पुढे करुणा भागतो, विनंती करतो। अरे विनंती कुणा पुढे करावी? आपण हात कुणाच्या पुढे जोडावेत? अरे अमूल्य किमतीचा नरदेह प्राप्त झाला ना, तर हा देह फक्त आणि फक्त एक संत आणि दुसरा भगवंत आणि तिसरे माता पिता याच्या व्यतिरिक्त हे मस्तक तिसऱ्याच्या चरणावर ठेवून काय उपयोग नाही। विठ्ठल अरे ज्या तुकोबारासारख्या संतांनी म्हणावं की देवा मी तुमच्या पुढे करुणा भाकत आहे, ती करुणा भाकणारा देव तरी कसा आहे? अभंगाचं प्रथम चरण। तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ।
दिन रंग में अनाथ, दिन रंग में अनाथ, दिन रंग में अनाथ, कृपा कृपा कराल थोडी, कृपा कराल दिन रंग में अनाथ, दिन रंग में अनाथ, दिन रंग में अनाथ, कृपा कृपा कराल ते थोडी, कृपा कृपा कराल ते थोडी. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कसे आहात? तुम्ही विश्वनाथ आहात, विश्वाचे नाथ आहात. करुणा भागतात. विश्वाचे नाथ, 14 भुवन, 14 भुवन आतल वितल रसातल महातल स्व मोह भव, हे असे 14 भुवन, 14 भुवनाचा एक ब्रह्मदेव, एक ब्रह्मांड, असे अनंत ब्रह्मांड ज्या विश्वामध्ये व्यापलेले आहेत, अशा अनंत ब्रह्मांडाचे नाथ तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथ आहात. आता तुम्हाला सांगतो, एका एका ब्रह्मांडामध्ये कोण कोण किती किती जीव तयार करतं. तर ती जीव तयार करायची फॅक्टरी कोणाकडे आहे? कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. असं ब्रह्मदेवाकडे आहे. माणसाला अहंकार होऊ नये कशाचाही, काही असेल. प्रापंचिक जीवन जगत असताना आर्थिक बाब असेल, पारमार्थिक जीवन जगत असताना ज्ञानाचा अहंकार नसावा, कलेचा अहंकार नसावा. आज अण्णा वयानं जरी म्हातारे झाले असतील, वयाने म्हातारे आहेत, पण ईश्वराने त्यांच्यावरती एवढी मोठी कृपा केली, आवाजातलं तारुण्य शेवटपर्यंत टिकवून ठेवलं महाराज. या वयात बी मगाशी मला सुशील भाऊच म्हणले, अण्णाचा आवाज आज बी गोड, आई म्हणल्या आज बी गोड आहे म्हणे. मी म्हणलं ते ईश्वराने केलेली ती कृपा आहे त्यांच्यावर. विठ्ठल अहंकार येऊ नये, पण ब्रह्मदेवाला अहंकार झाला. अरे म्हणजे किती मुंग्या, किती नाक, किती माणसं, किती जनावर, किती सरपटणारे प्राणी, हे सर्व आपल्यावर चालले म्हणले ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला झाला अहंकार. अहंकार झाला, मग ते अहंकार झाला की मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती मागारे मृत्यू लोका. इंद्रपदासारख्याला सुद्धा पद सोडावं लागतं अहंकार झाल्यास.
ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि ब्रह्मदेवाने विचार केला, म्हणले आपण एवढी मोठी फॅक्टरी चालवतो, आपण काय करू, आपल्या पदावरती म्हणजे आपण जे पद चालवतो त्याचा काही वेळासाठी आपण रजा मंजूर करून घेऊ. का राजमान्य राजश्री काय काय लिहायचं ते लिहिलं. परमात्म्याला विष्णू परमात्म्याकडे अर्ज गेला, अर्ज मंजूर, अर्ज देऊन बाहेर आले आणि आता बघूया कसं चालतंय म्हणून बाहेर निघाले. तेवढ्यामध्ये एक हुंटाची लांब रांग निघालेले, त्या हुंटावरती 2-2 पेटारं भरलेले आहेत, 2-2 पेटारं भरलेले आहेत आणि एकच बाई त्या सर्वांना हाणत निघालेले त्या हुंटांना. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाने रजा दिली होती पदाची, त्या ब्रह्मदेवाने त्या बाईकडे जाऊन विचारलं, बाई साहेब तुम्ही तर माझ्या सृष्टीतले दिसत नाहीत, तुम्ही नेमके आहात तरी कोण? कोण म्हणताय? ब्रह्मदेव. कोणाला म्हणतायत? त्या बाई साहेबांना. हे हुंट कुठले? मी तर घडवलेले दिसत नाहीत, या उंटावरती काय चाललंय? त्या बाई आता विष्णू परमात्म्याच्याच म्हणजे ती माया असल्यामुळे तिनं सांगितलंय बाबा सरक बाजूला, मला नाही वेळ, आमच्या मालकाने एवढी मोठी ऑर्डर दिली आहे की बस ती ऑर्डर मला लवकर वेळेवरती पोहोचती करायचं आहे. म्हणले काय ऑर्डर आहे? पेटर आहे तरी काय ते तरी सांगा. त्यावेळेला त्या महिलेनं सांगितलं, त्या मातेनं सांगितलं, तू कोण आहेस मला माहित नाही, पण कुण्यातर एका ब्रह्मांडातल्या ब्रह्मदेवाने रजा दिली म्हणे. रजा दिल्यानंतर मला ऑर्डर दिली की त्याचं पद भरायचं आहे, पद रिक्त झालंय, पद भरायचं आहे आणि पदासाठी गल्ली ते दिल्ली समजा गोंधळ आहे. बरं का, असू द्या, राजकारण मला सांगायचं नाही, राजकारणासाठी हे व्यासपीठ नाही, हे पवित्र व्यासपीठ आहे. हे इथं फक्त ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे आणि ग्रंथ हे सांगण्यासाठीच व्यासपीठ आहे. असो, त्या ब्रह्मदेवाला सांगितलं त्या मातेने, अरे त्या ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि रजा दिली म्हणे, तिची जागा रिक्त झाली, भरायला जायचंय मला. त्याच्यासाठी या प्रत्येक उंटावरती 2-2 पेटार आहेत ना, त्या एका पेटीत एक ब्रह्मदेव भरलेला आहे म्हणे. आता आपल्याला किती दिसतं? सरळ जर असेल तर एक अर्धा किलोमीटर पर्यंत आपल्याला सरळ दिसतं. आता ते एका ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव होते, त्यांची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत रांग होते हुंटांची. तेवढी मोठी रांग, प्रत्येक हुंटाच्या पाठीवरती मदारीवरती टाकलेले, म्हणजे त्या मदारीमध्ये 2-2 पेटार आहेत, 2-2 ब्रह्मदेव आहेत. पटकन ब्रह्मदेव मधल्या मार्गाने विष्णू परमात्म्याकडे गेले. नाही म्हणे माझी तब्येत आता चांगली झाली, मी तब्येत ठीक नव्हती म्हणून राजीनामा दिला होता, पण मला आता ते महागारी घ्यायचं आहे आणि मी माझं काम चालवतो. याच्यासाठी आपण वेळेवर, आपण जाग्यावरती येण्यासाठी, आपण प्रपंचामध्ये कुठेतरी भरकटू नये, याच्यासाठी वार्षिक सप्ताह करायचा. विठ्ठल ते विश्वनाथ आहेत, विश्वाचे नाथ आहेत. अशा अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत जे ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, त्याच्या उलट एक अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंदे, एके रोमी ऐसे धेंदे, एके रोमी ऐसी धेंदे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंदे, एके रोमी ऐसे धेंदे, एके रोमी ऐसे धेंदे. गोड, मला पाहिजे ते प्रमाणात तुम्ही दिलात. अनंत ब्रह्मांडे एके रूमे आयशे देंडे, एका रूमामध्ये अनंत ब्रह्मांड जिथं वास्तव्य करतात असा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला तुकोबरायाने करुणा केलेली आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जानोनी शरण आलो, वर्म हे जानोनी शरण आलो,
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो वर्म हे जाणोनी शरण आलो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो वर्म हे जाणोनी शरण आलो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणोनी शरण आलो वर्म जाणोनी ऐसा तो ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणोनी शरण आलो ब्रह्मांडाचा धनी आधी कळावं त्याचं लक्षण कळावं नाहीतर काय दुर्गुणाला कधी प्रतिष्ठा मागे नव्हती आता नाही आणि यापुढे राहणार नाही माझ्याकडे तुकोबरायचं प्रमाण आहे दुर्गुणाला प्रतिष्ठा मागे नव्हती आता नाही आणि यापुढेही राहणार नाही तुकोबरायांची भाषा आहे तुकोबरायांची भाषा आहे रावणाला प्रतिष्ठा त्याही काळात त्याने हयात असतानाही नव्हती रावणाचं मंदिर बांधण्याचं धाडस त्याही काळात कोणी केलं नाही रावणाचं मंदिर बांधायचं धाडस आजही कोणी करत नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही तुकोबरायांचं प्रमाण सांगतो मी आपल्याला दुर्गुण कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होत आले शिष्टाचार तुकोबराय सांगतात तुकोबरायांचं मागल ते उत्तर आम्ही तुकोबरायांच्याकडे जे मागू त्याचं उत्तर आम्हाला गात्यामधून मिळतं हो पहा आता आंब्याचं सीझन आलंय ना आंब्याचं सीझन आलंय आता बारीक बारीक आंबे काही मोहर चिटकलेला आहे माझ्याकडं ह्या मी जी सांगतोय याला प्रत्येक ह्याला प्रमाण आहे शब्द ना शब्द तुकोबरायांचं पहा आपण प्रार्थना करण्यासाठी निघालोत पण पक्व दशेपर्यंत किती जण येतात झाडाला मोहर लागला अण्णा लागलाय ना मोहर लागल्यानंतर सर्व मोहर टिकतो का परमार्थ करत असताना समदेजण दिसतात ते आंबे चिटकतात आंबे चिटकल्यात तर ते समदे आंबे राहतात का बोलता येते का अण्णा असं बोलत जा ना आंबे पण टिकत नाहीत पण त्याच्यात पुढे आंबा याच्या पुढे चला पुढची स्टेप आहे पाड होतो झाडाला सर्व आंबे पाड होतात का होत नाहीत एखादा पाड होतो ठीक आहे पण याच्या पुढची परिस्थिती चला कशी आहे बघू आपण झाड उतरल्यानंतर घरी आणतो घरी आणले असते जुना एक शब्द आहे बघा जुना काय बोला नाही शेज वगैरे इथं जाऊ द्या हो त्याच्यात एक महत्वाचा एक शब्द आहे आडी करून त्याच्यामध्ये शेज लावायची तुकोबरायांचे शब्द आहेत मी माझ्या पदरचं नाही सांगत मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे त्या आडीमध्ये तरी ते उतरलेले आंबे समजे पिकतात का मला हे विचारायचं आहे आडीमध्ये बी काही नाचतात तसं परमार्थ करायला परमार्थाच्या वाटेवर समजे जण निघालेत पण शेवटपर्यंत कोण पोहोचणार आहे एखादा विरळा एकही केली हातोफळी ठाया बळी पावलो अस्तिचय महापुरी वा रिगताती कोटीवरी अरे बाबा एखादा विरळा असा माणूस आहे की तो पहिला थडाला जातो तुकोबराय सांगतात ते मोहराचं मला प्रमाण सांगून जाऊ द्या मोहरा आईशी फळे नाही काय मोहरा आईशी फळे नाही काही निवडणुकाच्या कीर्तनातून फक्त एवढं प्रमाण घेऊन जा मोहरा आईशी फळे नाही अनेक काही गळती काय म्हणतात तुकोबराय मोहरा आईशी फळे नाही अनेक काही गळती पक्व दशे येती थोडी नाश आडी तो वेचे विठ्ठल
तळमळीने बोलतात, देवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, मला मनात असेल त्यावरती कृपा करा. अभंगाचं दुसरं चरण. कृपा कराल ते थोडी, 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 कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. हरी कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो त्या विश्वनाथाला तुकोबरायांनी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेतून म्हणतात, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी रंक आहे, आणि या रंकावरती देवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात ना, तर तुम्ही माझा सांभाळ करा आणि माझ्यावरती कृपा करा. कृपा कराल ती थोडी. मला अगोदर अभंग सोडवायचा आहे आणि नंतर महाशिवरात्रीचं सांगायचं आहे. महाशिवरात्रीची कथा सांगावीच लागते. गेल्या वर्षी महाशिवरात्रीचाच विस्तार जास्त केल्यामुळे ह्या वेळेला थोडंसं अभंगाचं चिंतन करावं म्हणून अगोदर अभंगाचं चिंतन, नंतर महाशिवरात्रीची कथा. माझ्यावरती कृपा करा थोडी. कृपा कुणालाही वाटते का? कुणालाही करता येते का? नाथ महाराजांना विचारा, कृपेचा अधिकारी कोण आहे? कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई, जेत कृपान उपजे तो साधू नाही. हे नाथ महाराजांची भाषा आहे. महाराज आता तुम्ही कृपावंत, तुकोबरायांची भाषा आहे. साधूंच्या जवळ, संतांच्या जवळ कृपा आहे. ते सिद्ध साधक, साधू संत माय बाप तेही केले कृपादान, साधू संत माय बाप तेही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान, कुंडलिक वैद्यराज पूर्वी साधिले साध, पुंडलिक वैद्यराज पूर्वी साधिले साध, वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातले अंजन, वैकुंठीचे मूळ पीठ डोळा घातले अंजन, धर्म गोस देवाचा जोबा परोपकारी, धर्म गोस देवाचा जोबा परोपकारी, धर्म गोस देवाचा जोबा परोपकारी, धर्म गोस देवाचा जोबा परोपकारी. तुम्ही संत मायबाप जे का साधू संत मायबाप एका दयेचे तेही केले कृपादान,
पुंडलिक वैद्यराज पुढे असंच आहे ना. हा, गोड प्रमाण. काकडा काकडा म्हणणाऱ्यालाचे प्रमाण येतं, दुसऱ्याला येत नाही. हा काकडा. आणि आणखीन एक सांगू का, अण्णाने हे प्रमाण दिलं म्हणून आठवलं म्हणून सांगतो. कीर्तनं कशासाठी असतात? कीर्तनं कशासाठी असतात? बोला. बदल हो. कशाचा बदल होत नाही हो. तुकाराम महाराजचं ऐकलं नाही, आमच्यासारख्याचं काय ऐकणार आहेत लोक? तुकाराम महाराजचं ऐकलं नाहीत. तुकोबराने शेवटी म्हणावं लागलं, ऐका पंडित जन, तुका टाकावा तुंकून. ही परिस्थिती तुकोबरायांच्या आमचं ऐकून तुम्ही बदल करून घेताल होय? असं एक प्रमाण आहे महाराज. काय करू बहु काय कडू भाऊ वाटे तळमळ. वाटेता वाटे तळमळ. वाटे तळमळ. आंधळी सकळ बहिरमूळ. अरे वा. आंधळी सकळ बहिर्मूर्ख. तळमळीनं बोलणारे संत आहेत, पण ही आंधळ्यासारखं बहिऱ्याचं सोंग घेणारी माणसं. आणि तुम्ही कसं बदलून घेसाल बरं? घेणार नाहीत. महत्वाचा मुद्दा मला सांगू द्या. कीर्तन कुणी जर म्हणत असेल की आम्ही प्रभूची विनवणी करण्यासाठी, आळवणी करण्यासाठी कीर्तन ऐकतोय, एकदम चूक आहे. मग कीर्तन कशासाठी? मी एवढं धाडसानं एवढ्या पवित्र गादीवर बोलतोय. कीर्तनाईपेक्षा लाखो पटीनं म्हणतोय, हजारो नाही, 100 नाही, लाखो पटीनं जर परमात्म्याची आळवण कशात असेल? काकड्यामध्ये आळवण आहे. आळवण. कीर्तनात काय आहे? बोळवण आहे, नारळ, पैसे. काकड्याचं हे पवित्र भजन आहे. पण अलीकडे ते काकड्या म्हणलं की ठरलेलं माईक, ठरलेला पकवाजा, ते ठरलेला विनकरी. अलीकडं बंडाळच आहे काकड्याच्या बाबतीमध्ये. आणि अलीकडं आणखीन ह्याच्या पुढे सांगू का? अलीकडच्या जाऊ द्या, आता तुमच्यासारख्या परमार्थिकामध्ये मला हे बोलायला शोभणार नाही, माझ्या लहानपणी मोठा घास होईल. अलीकडच्या लोकांना म्हणजे कीर्तन कमरा आवळावळू जी कीर्तनं सांगतात, त्यांना एखाद्याला विचारत जा की बाबा आजचा नेम कितवा चालू आहे वारकऱ्याचा? सांगितला पाहिजे. नेम करत नाहीत, नेम केला पाहिजे. नेमाशिवाय जीवन नाही महाराज. असो, कृपा साधूंच्या, संतांच्या आणि भगवंताच्या जवळ कृपा असते आणि तेच कृपा करू शकतात आणि त्यांच्याच कृपेने आपला भवसागर पार होतो. देवा, माझ्याकडे जर तुकोबाराया संत अवस्थेला प्राप्त होऊन सुद्धा म्हणतात मी जरा अवगुणी दिसतोय देवा, माझे अवगुण जरा मला जाणवत आहेत. माझं कळो येती अवगुण, काय करू मन. तुम्ही म्हणत असाल तुमचे अवगुण, तुमची कृपा तुमच्याकडे राहू द्या, आमच्याकडे भरपूर काही आहे. गणज श्रीमंत आहे. एक सांगू का? अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहितम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंदम भज गोविंदम भज गोविंदम. एक दिवस तो असा संपणार आहे, विषयाचे भोग भोगून मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. नाट विचारा, नाट म्हणत सांगतात तुकोबार आहे. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणेत येमाची आज्ञा. तुझ्या या घमिंडीमध्ये एक दिवस तुला येमाची आज्ञा होऊन जाणार आहे, पण परमात्मा तुला सापडणार नाही किंवा परमात्म्याची कृपा तुझ्यावरती होणार नाही. परमात्म्याची कृपा साध्य करण्यासाठी नाथ महाराजांच्या जवळ जावं लागेल. एक वारकरी संप्रदायातलं असं एक संत व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडे संतही उपमा आहे, संतही पद आहे, श्रीमंतही आहे आणि शांतही आहे. नाहीतर बाकीचे इतरत्र संत जर आपण बघायला लागलो, ज्ञानाच्या ऐश्वर्यामध्ये भरपूर श्रीमंत आहेत, पण लौकिक ऐश्वर्यामध्ये जरा दारिद्र्याची परिस्थिती दिसते. अरे, तुकोबारायांच्याकडे भरपूर श्रीमंती होती, पण या समाजाचं दुःख पाहून ती सर्व ऐश्वर्य समाजामध्ये वाटून टाकणारे तुकाराम महाराज. आणखीन याच्या पुढे सांगतो, जे तुकाराम महाराजांच्या पत्नीचा अपप्रचार सांगतो मी, जरा चांगलं डोकं भाण्यावर ठेवून सांगतोय. जिजाबाईने शिव्या दिल्या, याच्या पलीकडे तुम्हाला काही येत नाही का रे? सर, तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या. अरे, आणखीन एक सांगतो, तुकाराम महाराजांचं जेवढं ऐश्वर्य आज नाव जिवंत राहिलं, म्हणजे एवढं नाव लौकिकामध्ये राहिलं, माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. तुकाराम महाराजांच्या नावाच्या पाठीमागं जर मोठं नाव करण्यामध्ये जर हातखंड कोणाचा असेल तर माझ्या जिजाबाईंचा आहे. काय अधिकार होता महाराज जिजामाऊलींचा, काय अधिकार होता. अरे, आपल्या पतीनं जेवल्याशिवाय, प्रसाद घेतल्याशिवाय आपण प्रसाद ग्रहण करायचे नाहीत. मग दुपारी किती वाजो, 2 वाजो चालत जायचं, फटकळ होते. पण आज मला सांगा, किती माऊल्या आपल्या पतीला जीव घालण्याच्या आधी जेवत नाहीत.
अवघड आहे ना. तुमचं कसं आहे? बघा, मी सहज तुमच्याकडे बघितलं तर समजे जण हसायला लागलेत. असो, विनोदाचा भाग सोडा. जिजामाऊलींचं प्रेम तुकोबारायांच्यावरती भरपूर होतं. तुकोबाराय सुद्धा कृपा करण्यास पात्र होते. ते तुकोबाराय परमात्म्याच्या पुढे करुणा भक्तात, हे विश्वनाथा तुम्ही माझ्यावरती कृपा करा. मी काय केले? तुमच्या पुढे साष्टांग प्रणिपात केलाय. काय केलंय? प्रणिपात केलाय. देवा कृपा कराल ते थोडी, माझ्यावरती थोडी कृपा करा. माझे अवगुण थोडेसे मला दिसायला लागलेत. माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर. देवा आता आडवा उभा राहा आणि आडवा उभा राहून तू माझ्यामध्ये कृपा करून मला तारुण्य देवा. पाया पडिलो बराडी, माझ्याजवळ जर काही उणीव दिसत असेल ती उणीव संपवून टाक. अभंगाचा तिसरा चरण. काय मुने तुम्हा पासी, काय मुने तुम्हा पासी, काय उने तुम्हा पासी, हो काय उने तुम्हा पासी, काय मुने तुम्हा पासी, काय उने तुम्हा पासी, काय उने तुम्हा पासी. मी तो अल्पती संतोषी, मी तो अल्पती संतोषी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. मी तो अल्पती संतोषी, मी तो अल्पती संतोषी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. तुम्हापाशी मी तो अल्पती संतोषी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते उने तुम्हा पासी, मी तो अल्पती संतोषी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. देवा तुमच्याकडे काय उणीव नाही. तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. तुम्ही सब देवन काय बडे बाबा. उदरनिर्वाहाचं साधन तुमच्याकडे आहे. आजही भोलेनाथ, भोले बाबा सायंकाळच्या वेळेला त्यांचा फेरफटका मारत असतात. आजही श्रीमद भागवत आपण ऐकलेलं आहे. रामकथाही, रामकथेमध्ये सुद्धा शिवजींचा बराचसा संवाद, बरंचसं चिंतन त्याच्यामध्ये मांडलं जातं. आपण विनाकारण भेद करतो देवादेवामध्ये. ते अज्ञानी भक्तामध्ये भांडण आहेत, ज्ञानी भक्तामध्ये ते भांडण नाहीत. पहा, वैष्णव जरी असो या शैव जरी असो, मार्ग एकत्र आहे. काय झालं? एक दृष्टांत सांगतो मी आपल्या पुढे सिद्धांताकडे नेण्यासाठी. मला मग अशी सुशील भाऊ विचारले, तुम्ही पंढरपूरला महिन्याला जाता, कुठं थांबता? आम्ही म्हणलं शिवनेकर मठावरती थांबतो. एका वेळेला समजा तुम्ही उगिडेवाडीतले दोघं चौघ जण पंढरपूरला आले महिनावारीला आणि किशोर शिवनेकरला भेटायचं आहे तुम्हाला. उगेलेवाडीचे 4-5 जण आहेत आणि दुसरा एक माणूस आहे. बस स्टँडला उतरल्यानंतर तुमची आणि त्यांची भेट झाली. ते म्हणले मलाही यायचं हो तिकडच घोंगडे गल्लीमध्ये नाथ चौकात, मला येऊ द्या ना. त्यांनी सांगितलं नाथ चौकात यायचंय, चला. त्यांनी रिक्षामध्ये ऍडजस्ट केलं उगेलेवाडीकरांनी. नाथ चौकात उतरले. तिथं उतरल्यानंतर विचारलं उगेलीवाडींच्या माणसांना, त्या अनोळखी, एखादा समजा पुण्याचा असेल, इंदापूरचा असेल किंवा लातूरचा असेल, त्याने विचारलं तुम्हाला कुठं जायचंय? अहो शिवनेकराच्या मठात जायचंय. शिवनेकराच्या मठात जायचंय? हो, चला मग आम्हालाही तिथंच जायचंय शिवनेकराच्या मठात. शिवनेकराच्या मठात गेले. शिवनेकराच्या मठात जायचंय. मग शिवनेकराच्या मठात कुणाकडे जायचंय? ते किशोर शिवनेकराकडे जायचंय. अहो उगेलीवाडीची माणसं म्हणले आम्हालाही तिथंच जायचंय. पहा, दोघांची ओळख नव्हती, दोघं एकत्रित आले. ते एखादा मला कोणी काका म्हणत असेल, तुम्ही महाराज म्हणत असाल, कोणी मामा म्हणत असेल. ते मामा म्हणून जरी मला संबोधत असेल आणि तुम्ही महाराज म्हणून जरी मला संबोधित असाल, पण भेटणारी व्यक्ती एक आहे, त्याच्यातली भिन्नता नावातली वेगळी आहे. विठ्ठल ज्ञानोबारायांच्या
भाषेत जर सांगायचं असेल तर ज्ञानोबा सांगतात, तुझे जव जव खाये तव तव संसार भय दुःख जोडे, देवे आपुले नितोंडे गोडची भेद विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदाचा भ्रम दूर करा, भेद गेला पाहिजे, भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देव आपल्यावरती, संत आपल्यावरती कृपा करत नाहीत. देवा, माझ्याकडे जर काही भेदाची वृत्ती राहिली असेल, भेदाचे काही अंश राहिले असतील तर ते तुम्ही मला हिरावून घ्या. काय येऊ नये तुम्हापासी, मी तो अल्पचे संतोषी. अल्प तुम्ही देईल त्याच्यामध्ये समाधानी आहे आणि समाधानी राहावं. परमार्थ करणाऱ्या माणसाने असं वनवन भटकू नये. अरे, आपल्या ज्ञानोबाराया तुकोबा रुपये आईला जर दूध प्रचंड असेल तर दुसऱ्याच्या आईच्या दुधाची अपेक्षा करताच कशाला राजानो, करू नका. ज्ञानोबाराया तुकोबा यांच्या कासेला एवढं दूध आहे, तुम्ही प्यायला शिका. हरिपाठ पेत जा, नुसतं डोळ्याने वाचत जाऊ नका, म्हणत जाऊ नका, तर ते पेत जा. पुण्य प्राप्त होईल. असो देवा, तुम्ही काय करा, माझ्यासाठी काहीतरी मला एक असा संकेत रूपी भातुक मला पाठवा. अभंग. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. प्रेम भातु के पाठवा, प्रेम भातु के पाठवा, प्रेम भातु के पाठवा, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. काही भातुके पाठवा, काही भातुके पाठवा, काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी.
दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराढी. आजचा हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. नाथ महाराज सांगतात पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्री. आजचा हा उत्तमातला उत्तम पर्व काळ महाशिवरात्रीचा आहे. पहा, पंढरीच्या मालकाचे पहिले वारकरी जर कोण असतील ना, पहिले वारकरी, मोकळं नाही बोलायचं, प्रमाणाने बोलायचं. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंभादिकनाचा ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंभादिकनाचा ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिले वैष्णव, पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत, रंभादिक नाचत्या उभ्या जोडून हात, उभं जोडून हात पुढे उभा टाकलात. यात नवल नाही. त्याच्या आधीचा प्रसंग सांगतो. वारकरी आणि वारी हे समीकरण आहे. वारी आल्यानंतर वारकरी थांबत नसतो, त्याचं नाव वारकरी. तर वारी आल्यानंतर जरा कडकोपऱ्याने पिरूनच जातो, ते वारकरी नाही. वारकरी निघाले भगवान शंकर, वारीला चाललो, वारीला चाललो. तुम्हाला काही कळतंय का नाही? कोण म्हणतंय? पार्वती माता. हा, घेऊन चला आम्हाला बी. येतेस? बर चल. तेवढ्यामध्ये त्यांचा लगेच मुलगा पुढे आडवा झाला. पप्पा, त्यावेळेस नसेल हा शब्द, समजून घ्या, मला पण यायचं वारीला. आता काय करावं लागेल? अरे बाबा, तिथली ती वारकरी गर्दी, आषाढीची वारी फार कठीण आहे, जाणं कठीण आहे. सिंगल माणसाला एका चलता येत नाही. तू तर मोठा आहेस, बा लहान आहेस, कसं न्यायचं? तेवढ्यामध्ये पार्वती म्हणते, पार्वती आईसाहेब म्हणतायत, अहो पोरग म्हणते तर घ्या ना सोबत. गाडी काढा, आपली गाडी. आता गाडी त्यावेळेस काय, नंदी किशोर. नंदीवरती निघाले महाराज. नाथ महाराज सांगतात पहिले वारकरी कोण आहेत ते पुढे. ओम नमो शिवादी, ओम नमो शिवादी, ओम नमो शिवादी, ओम नमो शिवादी. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. शीतळमुखी सेविका का पडिया रे, शिवराम शीतळमुखी सेविका का पडिया रे, शिवराम शीतळमुखी सेविका का पडिया रे, शिवराम शीतळमुखी सेविका का पडिया रे. ओम नमो शिवादी, कावड घेतली खांदी, मिळाली संत मांदी. त्यांचे चरण रज वंदुरे, शिवनाम शीतळमुखी सेविता कापडिया रे. दड 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 दड, बरोबर आहे ना? दुड 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 पुढचा शब्द आहे. सुटला बापुडिया रे. वाह, छान प्रमाण दिलं.
नाचले पण भरपूर, बारीक बारीक नाचले. पहिले वारकरी आद्य कोण? भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. नाथ महाराज सांगतात, अहो ज्यावेळेला कैलास पर्वतावरून ज्यावेळेला वारीला निघाले, नंदिकेश्वरावरती बसलेले आहेत. पद्यामध्ये जर वर्णन करायचं असेल तर, दस चरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे, खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी मनोतया ते दुपुच्छ तयाला. पद्यामध्ये वर्णन आहे. दस चरण जयाला नंदीचे 4, वारीचं वर्णन आहे कुणाच्या? नंदिकेश्वर भगवान शंकराच्या. दस चरण जयाला चौपदी चालत आहे. नंदिकेश्वराचे 4, शंकराचे 2, गणपतीचे 2, पार्वती आई साहेबाचे 2. किती झाले? अरविंदजी कुणाला सांगायला मी? 10 झाले. झोप चालू आहे तुमची. 12 झाले आता. बर, काय सांगत होतो मी? दस चरण जयाला चौपदी चालत आहे. नयन हे 11 ज्या, 11 नयन आहेत. कुणाकुणाचे? नंदीचे 2, शंकराचे 3. किती झाले? 5. गणपतीचे 2. किती झाले? गोळ करला लोक म्हणतो. गणपतीचे 2. 7 झाले की किती वेळेस म्हणतो? 7. सापाचे 2. 11 झाले का नाही? का डबल सांगू? झाले का 11? नाही झाले? बर थांबा सांगतो. नंदीचे 2. किती झाले? नंदीचे 2, गणपतीचे 2, 4, पार्वतीचे 2. किती? 6. सापाचे 2, 8 आणि भगवान शंकराचे 3. झाले का नाही आता? तर विठाल नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. 5 मुख आहेत. कुणाकुणाचे? सापाचं 1, गणपतीचं 1, पार्वती आई साहेबाचं 1, शंकराचं 1 आणि नंदीचं 1. असे 5 मुख. नयन हे 11 ज्या, 11 कान आहेत. आपलं अष्टकर्ण जयाला 8 कान आहेत. कुणाकुणाचे? नंदीचे 2, भगवान शंकराचे 2, गणपतीचे 2, पार्वतीचे 2. सापाला नाहीत कान. बरोबर आहे ना? अष्टकर्ण जयाला. पशु जरी जया म्हणो दो पुच्छ तयाला. नंदिकेश्वराचं 1 शेपूट आणि सापाचं 1 शेपूट, 2 शेपट. हे भगवान शंकराच्या वारीचं वर्णन आहे. भगवान शंकराच्या वारीला आले. आषाढी एकादशीचा दिवस आणि पुंडलिक रायापाशी हे नंदी शिरले महाराज. तेवढ्यामध्ये 60-70 वर्षाचे म्हातारे माणसं सुद्धा तिथं भजनामध्ये लुब्धली नाधी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभवी एकची सिद्ध साधकारे, नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाय नामावळी रे. हे नाचायला लागलेले पाहून त्या भगवान शंकराला म्हणतो, बाबा वारीला आला का माणसं मारायला आला? कोण म्हणतंय? वारकरी म्हणतात भगवान शंकराला. पार्वती म्हणली, मी तळावर थांबते, मी काही तिकडे येणार नाही. असली गर्दीन ही वारीन तुम्ही बघून घ्या म्हणले. पार्वती आईसाहेब तिथंच थांबल्या. पुढे घाट चढून वरी गेले. पुढे गणपतीचं मंदिर, आपलं मारुतीचं मंदिर आहे बघा, दक्षिणमुखी. बरोबर, तिथं नंदीची लईच तारंबळ व्हायला लागली. नंदीला सांगितलं, बाबा हे वारकरी जर तापले तर पताका उलटा करतील, मार खावा लागेल, तो इथं बैस. नाहीतर हनुमंतरायाच्या पुढे नंदी ठेवायचं काही कारण नाही. भगवान शंकराच्या पुढे नंदी ठेवायचं कारण आहे, भगवान शंकराचे साळंगीचं दर्शन घेत असताना आधी नंदीच्या वृषणाला हात लावा लागतो. त्याचं कारण आहे शास्त्रशुद्ध, की बाबा आम्ही कामावरती विजय मिळवू दे आम्हाला. आम्ही कामावरती विजय मिळवण्यासाठी वृषणाला हात, आणि काम आणि क्रोधाला, म्हणजे लोभ आणि काय म्हणतात, लोभ आणि क्रोधाला, म्हणजे ते 2 वरचे कान जे असतात, शिंग जे असतात ना, लोभ आणि क्रोध, त्याच्यामधून भगवान शंकराची शालंका पाहिजे असते. त्याला शास्त्रशुद्ध नियम आहे. असो, ते दर्शनाचा विषय आहे.
नाहीतर हनुमंतरायाच्या पुढे नंदिकेश्वर ठेवण्याचं काही कारण नाही. तिथं बसवले भगवान शंकराने म्हणून आम्हीही बसवतो. ठीक आहे, असो. पुढे निघाले. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, गर्दी भरपूर. गणपती बाप्पा म्हणायला लागले मला काही सहन होईना. आज बी तुम्ही नामदेव पायरी चढून वरी दर्शन बारीला आपलं मुखदर्शनाच्या परांगीने ज्या वेळेला जातो त्यावेळेला डाव्या साईडला एक मोठ्या पोटाचा गणपती बसवला बघा, डाव्या साईडला. ते भगवान शंकरांनी तिथं ते वारीला आल्यानंतर गणपती बाप्पांना तिथं सांगितलं इथं बैस बाबा तू. आणि निघाले महाराज. निघाल्यानंतर काय सांगावं, ज्या वेळेला पंढरीरायाच्या पुढे गेले, कंठ दाटून आला, नेत्र भरून आले. पंढरीनाथाला पाहिलं, प्रभू बस. प्रभूची विनवणी केली, करुणा भाकली आणि प्रभूने विचार केला, पंढरीनाथाने विचार केला, आता भगवान शंकर आलेत, यांना स्थान कुठं द्यायचं. या आजही तुम्ही पहा पंढरीरायाच्या मस्तकावरती भोलेनाथांना स्थान दिलं. भोलेनाथ आजही तिथं आहेत. ही भगवान शंकरांनी पंढरीरायाची वारी केली. म्हणून हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेचे ठाई, भेद करू नका. ह्याच्यासाठी पुढे चला. आजचा जो हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, या दिवशी जर साधना केली, भगवान शंकराला बेल वाहिले, उपवास केला, त्याच्या नामाचा जप केला, तर फल काय काय प्राप्त होतं यात नवल नाही. तुम्ही आम्ही तर साधना करणारी माणसं आहोत मंडळी. तुम्ही आम्ही साधना करणारी माणसं आहोत. अरे चोऱ्या करणाऱ्यासारख्याचा उद्धार झाला. चोरे पिंडे दिला पाव, नामदेवराय सांगतात. त्याच्या पूजने दाहे देव, ऐका नवलयाची थोरी. ही समद महाशिवरात्रीच्या वर्णनामधले अभंग आहेत. पाहून घ्या तुम्ही नामदेवरायाचं चरित्र, नामदेवरायांची गाथा एकदा वाचा. महाशिवरात्रीला खूप काही त्यांनी वर्णन केलेले अभंग आपल्याला पाहायला भेटतील. पुढे चला. इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा चाकर होता. इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा चाकर होता. त्याचा काम चुकलं म्हणून इंद्राने शाप दिला. खाली तो भिल्ल होऊन पडशील, तुझं कर्म भोगशील असा शाप दिला. इकडे सोमदत्ती नावाचा राजा होता. त्याला 500 राण्या होत्या. 500 पैकी 498 जार कर्म करणाऱ्या राण्या होत्या आणि 2 पतिव्रता होत्या. पतिव्रता झाल्या कुरंगिनी. नामदेवराय सांगतात ती कुरंगिनी झाल्या पुढे ते हरिण झाला राजा सोमदत्ती आणि त्याच्या 2 राण्या हरणी झाल्या. प्रसंग असा घडला तो महाशिवरात्रीचा. बघा, तुम्ही म्हणत असाल आम्ही पंढरीरायाचे भक्त आहोत, आम्ही वैष्णव अखंड हरिनाम सप्ताह करतो आणि शिवाची जर निंदा करत असाल तर काय, नामदेवराय सांगतात अधपात झाला तयार, अधपात झाला तयार, अधपात झाला तयार. कोणी वैष्णव लोकानिंदी सदाशिव, वैष्णव शिवानिंदी सदाशिव, कोणी वैष्णव लोकानिंदी सदाशिव, कोणी वैष्णव सदाशिव. अधपात झाला तयार, अधपात झाला तयार, अधपात झाला तयार. विष्णूला भजत असाल आणि शिवाची निंदा करत असाल तर तुम्हाला अधपात भोगावा लागेल. विष्णूला भजून शिवाची निंदा करू नका. कोणी वैष्णव जोका निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, मूर्खावनी मूर्ख पूर्ण. नामदेवराय सांगतात असंच प्रमाण आहे. जोका निंदी सदाशिव, त्याचं सदाशिवाची निंदा आपल्याकडून होऊ नये. तो भिल्ल झाला आणि शिकारीसाठी निघाला पण त्याला शिकार भेटत नाही. काय केलं महाराज, रात्रीचा वेळ आहे, रात्रीच्या वेळी एका तलावाच्या काठावरती एका झाडावरती चढला आणि झाडावरती चढून ते फांद्या बाजूला करायला लागला. एक एक फांदी मोडून खाली टाकायला लागला. पण ते झाड होतं बेलाचं, खाली होती भगवान शंकराची सालंका. भगवान शंकराची सालंकाच का, याचा एक आपण वेगळा कथाभाग त्रोटक मध्ये पाहू. मी कथेमध्ये इथं बरेच वेळा सांगितलं पण लक्षात नसेल, डबल त्याची उजळणी होईल. ऐकून घ्या काय झालं.
पारमार्थिक धार्मिक कार्यक्रमाला बोलावल्याशिवाय जाऊ नये. आपलं न बोलावता जावं, वैयक्तिक कार्यक्रमाला बोलावल्याशिवाय जाऊ नये आणि पारमार्थिक कार्यक्रमामध्ये बोलावण्याची अपेक्षा करू नये. दक्ष भगवान शंकराचे सासरे, त्याने त्यांच्या घरी एक महान यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये अनेक देवता लोकांना निमंत्रण दिलं. सर्व देवता लोक आपल्या आपल्या वाहनावरती निघाले. कुठं निघाले? दक्ष राजाच्या यज्ञाला निघाले. कैलास पर्वतावरती बसलेले भगवान शंकर ध्यानस्थ होते. भगवान शंकर कुणाचं ध्यान करत होते? प्रभू श्रीरामाचं ध्यान करत होते. असो, मला त्रोटक मध्ये सांगायचं आहे, विषय वाढवायचा नाही. पहा, भगवान शंकर ध्यानास्थ होते. पार्वती आईसाहेबांनी नारदांना विचारलं, नारदजी कुठे निघालात? अरे तुझ्याच आईच्या घरी चाललो, आपलं तुझ्याच आईकडं वडिलाकडे चाललोय. दक्षाने यज्ञ ठेवलाय ना, त्या यज्ञाचं निमंत्रण आहे, तिकडे चाललो. पार्वतीला आता माता, आज महिला दिन पण आहे, आज विशेष. मातेचं हृदय द्रवलेल्या हृदयाने आपल्या पतीला बोलायला लागली. पार्वती माता, सती माता म्हणायला लागली, अहो स्वामी, तुमच्या पतीला प्रसन्न करण्यासाठी असं बोलावं लागतं पत्नीनं. अहो स्वामी, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ ठेवलाय आणि आपण जाऊया, चला. हे सती, तुला व्यवहार सांगतो, परमार्थिक साधना करण्यासाठी किंवा परमार्थिक उत्सवासाठी माझ्याकडे प्रमाण आहे. त्याला प्रमाणाशिवाय बोलू नये महाराज. प्रमाण आहे माझ्याकडे. परमार्थिक कार्यक्रम जर असेल, सत्संगाचा असता तर आपण न बोलावता गेलो असतो सती. पण हा वैयक्तिक कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी काही येणार नाही. तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. पुढे आणखीन एक नामदेवरायचं प्रमाण आहे, रोगे पिढीला धावे, वैद्याच्या घरा दुःखाच्या परिहारा आपोलिया. नामदेवराय सांगतात, ज्याला रोग झाला त्याला सांगावं लागत नाही म्हणे, आपण होऊन तो दवाखान्यामध्ये जातो. दवाखान्यात चल म्हणून सांगायची गरज नाही. तसं परमार्थिक साधकाला सप्ताहासाठी चल म्हणून सांगायची गरज भासू नये. हे सती, हा वैयक्तिक कार्यक्रम आहे. हे बघ, माझी इच्छा नाही, जायचं असेल तर तू जा. नंदिकेश्वराला सोबत दिलं. माता सती निघाल्या. दक्षाच्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश झाला. नंदीला उभा केलं, मध्ये प्रवेश झाला, पण पाहून न पाहिल्यासारखं केलं दक्षाने. पुढे माता होती जिनं जन्म दिला. ते मातृत्वाचं विशाल अंतकरण पोरीला गळ्याला लावून घेतलं. बहिणी बोलल्या, पण बाप बोलला नाही. बाप, अरे मुलगी एक जात अशी आहे. आईनं बोलले, बहिणीने बोलले, पण बापाने जर नाही बोललं तर ती बेचैन होते. त्यावेळेला घडला प्रसंग असा, माता सती काय करतात, पित्याच्या पुढे जातात, पण पिता पाठ दाखवतोय. अरे पुढे इकडं मंडपामध्ये पाहिलं, यज्ञामध्ये भगवान शंकराला आसन नाही, भगवान शंकराच्या नावाची आहुती नाही, आणि ही शिवाची निंदा करणारा माझा बाप, त्याच्यापासून मला हा पिंड भेटला, मला हे नको. हे देहच त्याच्यापासून तयार झाला, म्हणून मला हे नको. देह त्या कुंडामध्ये समर्पित केला, यज्ञ कुंडामध्ये, आणि माता सती लुप्त झाल्या. पुढे गिरिनाम पर्वतामध्ये ते प्राप्त झाल्या. पुढे तिथून पर्वतामध्ये प्राप्त झाल्या म्हणून पार्वती हे नाव ठेवलं. हाही कथाभाग आपल्याला पाहायला भेटला असेल, मीही बरेच वेळा इथं सांगितलेलं आहे. असो, पण घडलं असं, पुढे वीरभद्राला पाठवलं, यज्ञाचा विध्वंस झाला. यज्ञाचा विध्वंस झाला आणि प्रसंग असा घडला, वीरभद्राने सर्व दक्षाचंच मुंडकं म्हणजे धडा वेगळं केलं आणि यज्ञकुंडामध्ये जळून खाक झालं. शेवटी देवता लोकांनी भगवान शंकराची करुणा भाकली. हे प्रभू, हे नाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. एखादा यज्ञासारखा समारंभ उभा राहावा आणि तो अर्धवट राहावा, हे चांगलं नाही आपल्या परिसरासाठी, आपल्या देशासाठी. तर काय करावं लागेल? यज्ञाधिक हे कर्म पूर्ण करावं लागेल. अरे पण त्याचा मुख्य यजमानच संपलेला आहे, काय करावं लागेल? मग आता दक्षाला जिवंत करायचं, आणा म्हणे मुंडकं आणा, तर तेवढ्यामुळे मुंडकं गेले जळून. आता करायचं काय? मग कुणाचंही आणा म्हणले भगवान शंकर. ही कलम करण्याची पद्धत ही आताची नाही. कलम हे आता झाडावर करतात, पण भगवान शंकराने
पूर्वी माणसावर कलम केलेलं आहे, पण देवता लोकांना सांगितलं, पण देवताला माणूस नाही सापडला. देव दुर्बळ घात का तुकोबराय सांगतात. दुर्बळाचं म्हणजे बकऱ्याचं शिर कापलं, त्याच्या शिरावरती ठेवलं. त्यावेळेला त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला, अरे एवढा पवित्र देह आपल्याला भेटला, पण आपण शिवाची निंदा केलो. आणि आता स्तुती करावीशी वाटली, पण वाचा बोलता येत नाही. मग आजही आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलं ना, असं हो करतो ना. त्यावेळेला भगवान शंकराने उपशाप दिला, असंच करतील ना त्यांच्यावरती मी प्रसन्न होईन. ही एक कथा आपल्याला पाहायला भेटते. असो खूप गोड कथा आहे. कधीतरी शिव महापुराण पण वाचा, त्याच्यामध्ये हे गोड गोड चिंतन भगवान शंकराचं दिलेलं आहे. इकडं काय झालं, त्या भिल्लाने ते पाला तोडून टाकायला लागला. असो ही कथा इथपर्यंत सांगायची होती मला. विठाल प्रसंग असा घडला, त्या भिल्लाने काय केलं, पाला टाकायला लागला. ते खाली साळंका होती, तिकडून ते हरण पाणी प्यायला आला. तो सोमदत्ती नावाचा राजा होता. इकडे घडला प्रसंग असा, पण ते पाणी पिऊनही गेला. शेवटी सकाळ झाली, झोप लागली त्याला झाडावरती. प्रसंग असे घडले, जाऊ देत आज नाही भेटलं तर नाही भेटलं, पण रात्रभर त्याने ते पाला टाकला. शेवटी भगवान शंकराला वाटलं, अरे माता पडता पाला सांबतेने संतोषाला नामदेवराय सांगतात. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्या सकाळी अमोघ वाणीतून ते प्रसन्न बोल निघायला लागले. भगवान शंकर म्हणतात, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. त्यावेळेला त्या भिल्लाने सांगितलं, मला तुमची भाषा म्हणजे त्या जनावरांची भाषा म्हणजे त्या हरणाची भाषा मला कळावी. त्यांनी काय बोलतात हे मला कळावं. भगवान शंकरांनी त्याला वर दिला. त्याला ती भाषा कळायला लागली. पुन्हा आणखीन त्याच झाडावरती येऊन बसला आणि ते हरिण आलं, सोमदत्ती नावाचा राजा, आणि त्याच्यात 2 पतिव्रता झालेल्या हरणी तेही आल्या. घडला प्रसंग असा, पाणी पेत असताना ते वाघूर, भिल्लाकडे वाघूर असतं, वाघूर शब्दशास्त्रामध्ये ते वाघूर लावला आणि प्रत्यंच्या खेचली धनुष्याची. तेवढ्यामध्ये पत्नीनं पाहिलं आणि दयाद्रांत करणारी विनवणी करू लागली, हे भिल्ला, माझी विनंती आहे बाबा तुला, माझी विनंती आहे, आमच्या पतीला मारू नको, आमच्या पतीला मारू नको. तेवढ्यामध्ये ती गर्भवती असणारी हरणी विनवणी करू लागली. दुसरी म्हणते, मला 2 मुलं आहेत, तुम्ही गर्भवती आहात, तुम्ही काही पुढे जाऊ नका, मला आधी मार. प्रसंग असा घडला, तेवढ्यामध्ये प्रत्यंच्या सोडून दिली आणि ते हरिण धाडकन खाली कोसळलं. धाडकन खाली कोसळलं, यात नवल नाही. ती रडायला लागल्या. त्यावेळेला ते राजाला म्हणायला लागल्या, आहे त्या भिल्लाला म्हणायला लागल्या, अरे बाबा आम्हालाही मार, आम्हालाही मार. तेवढ्यातही ते हरिण एक बाण लागून उठलं. पुन्हा घडला प्रसंग असा, ती रोधन करायला लागले, त्यांची भाषा पूर्ण कळायला लागली. आता जिवंत राहण्यामध्ये आपल्याला कुठलाच अर्थ उरलेला नाही. आपला पती जर मरण पावत असेल तर आपल्यालाही मरावं लागेल. तो भिल्ल जवळ आला. त्यांनी सांगितलं, हे पतिव्रता आहेत आम्ही 2 जण. मागचा सर्व इतिहास सांगितला त्यांना. घरी गेली, ती 2 पिलं जेला होती, ती हरणी घरी गेली. पिलाला एकदा दूध पाजून येते म्हणे. दूध पाजायला लागली. थोडं पिलं असतील पिलं, दूध पिऊन झालं, ती टप 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 अश्रू पडायला लागले. तेवढ्यामध्ये त्या पिलाने तोंडातलं दूध खाली टाकून दिलं. मा का रडते ग, काय झालं सांग ना. तेवढ्यामध्ये सांगितलं, बाबा तुझ्या पित्याला 1 बाण लागलेला आहे, मीही सती जाणार आहे, तुझी दुसरी आई पण सती जाणार आहे. बस त्यावेळेला त्या हरणाच्या पिलाने सांगितलं, आम्ही जिवंत राहून काय करायचं, आम्ही पण तुमच्यासोबत सामील आहोत. असो तेही निघाले. तिथं तेवढे जण आले महाराज. त्याला सांगितलं, हे राजा आहे भिल्ला, अरे तू आम्हाला मार, आता सर्वजणच आम्ही तयार आहोत. त्यावेळेला त्यांचं प्रेम पाहून तो भिल्ल काय करू लागला, रोधन करू लागला, हात जोडू लागला, बाबा मी तुम्हाला मारू शकणार नाही, मी तुम्हाला मारणार नाही, कदापि मारणार नाही. का मारणार नाही, तुला आम्ही 5 जण, त्यातली एक पत्नी म्हणली, आम्ही 5 जणाला नेहला, तुला शिकार जड होईल म्हणून ना, आम्ही आमच्या पतीला थोडासा आधार देऊ तुझ्या झोपडीपर्यंत आम्ही येऊ.
तुम्ही सुखी राहा, आमचं मांस खाऊन येतोत आम्ही तुझ्या घरापर्यंत. निघाले महाराज मजल दर मजल करत 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 त्या पर्णकुटीच्या जवळ यायला लागले. तेवढ्यामध्ये त्याने हात साष्टांग प्रणिपात केला त्या भिल्लाने आणि सांगितलं, मला नको, आता मला शिकार करण्याची मुळीच इच्छा नाही. तिथं विमान प्राप्त झालं आणि तिथं ते हरणाचे 2 बाल, 2 पत्नी आणि 1 राजा जो सोमदत्ती होता, ते 5 पुरुष झाले. त्या विमानामध्ये बसले आणि ते निघून गेले. तो दिवस महाशिवरात्रीचाच होता. जात असताना त्या भिल्लाने त्या दूतांना विचारलं, बाबा मी पण भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले, माझं कुठं पाप आडल सांग, मला पण घेऊन चला, आमच्यासाठी एखादं स्टँडिंग मध्ये नाही का भेटणार जागा. त्याने सांगितलं, नाही तुला नेता येणार नाही, तुझं केलेलं मागचं पाप संपलेलं आहे, पण विमानात बसणे इतकं पाप तुझं शिल्लक नाहीये. तुला जर विमानात बसून यायचं असेल तर आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तू काय कर, भगवान शंकराची साधना कर, नामस्मरण कर. तुला 1 दिवस भगवान शंकर कैलासामध्ये घेऊन जातील. वर्षभर तो साधना करायला लागला, त्याच झाडावरती बसून फळं खाऊन. आणि दुसऱ्या महाशिवरात्रीला तिथं विमान प्राप्त झालं आणि विमान प्राप्त होऊन त्या भिल्लाचाही उद्धार झाला. भिल्लही कैलासाला गेला. अशी ही महाशिवरात्रीची गोड कथा आहे. भगवान शंकराचंही चरित्र गोड आहे आणि सप्त्यातलं कीर्तन आहे. सप्त्यातलं कीर्तन थोडाच वेळ गोड लागतंय, पुन्हा गोड लागत नाही. त्यासाठी पुन्हा अभंगाकडं जाता येत नाही, म्हणून अगोदर अभंग सोडवून पुन्हा महाशिवरात्रीची कथा पाहिली. भगवान शंकराचंही गोड चरित्र पाहिलं. असंच आपण रामाचंही चरित्र रामकथेमधून श्रवण करत आहात. भेद करू नका, एकच आहेत, आपले मालक आहेत. प्रभू रामचंद्रही मालक आहेत, भगवान शंकर मालक आहेत, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आपले मालक आहेत. येड्यावाच्या नादाला लागू नका. कुणी जर म्हणत असेल की आमचा जप करा, आम्ही तुमचं कल्याण करू, हे ते भंगार आहे वगैरे, ते काय नादाला लागत, त्याच्या नादालाच लागू नका. विषय अवघड आहे. एक आपले तुकोबार आहे, दुसरे ज्ञानोबार आहे, सकल संत आणि भगवान पंढरीराय, प्रभू रामचंद्र, भगवान शंकर यांची साधना करा. कुठलीही एक इष्ट देवता मनामध्ये धरा, त्याची साधना करा. ती साधना पूर्णत्वाला नक्की जाईल, यात शंका राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली करा. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली करा. तुकाराम, तुकाराम. तुकाराम 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 तुका मन देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. प्रेम भातु ते पाठवा, कृपा करा, लते थोडी कृपा करा, लते थोडी प्रेम भातु के पाठवा, प्रेम भातु के पाठवा, कृपा करा, लते थोडी कृपा करा, लते थोडी पाया पडिलो बरा, पाया पडिलो बराडी कृपा करा, लते थोडी कृपा करा, लते थोडी पाया पडी बराडी,
पाया पडिल बराडी कृपा कराल ते धोडी कृपा कराल ते धोडी हे जय विठ्ठल